शेतकरी बांधवांनो नमस्कार। पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करत असताना सगळ्याच महाराष्ट्र असेल किंवा कर्नाटकचा काही भाग असेल, मग त्या ठिकाणी एक्सपोर्टचं काम असेल, देशांतर्गत बाजारपेठेचं काम असेल, सगळ्या शेतकऱ्यांना सध्या जो प्रश्न भेडसावतोय, साईज थांबल्यासारखी वाटते। काही केलं तरी साईज त्या ठिकाणी सरकत नाही। मग अशा वेळेस साईज पुढच्या 20 दिवसांमध्ये 3 ते 4 mm ने कशी वाढवायची त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। जर तुमचं कामकाज आटोपलं ज्याला आपण म्हणतो किंवा थर्ड डिप झाली, बाग तुमची 65-70 दिवसाची झालेली आहे, पण साईज जी तुम्हाला 50-55-60 दिवसाला मिळाली, तिथून 10-12 दिवसात साईज अगदी थांबल्यासारखी वाटते। मग अशा वेळेस आपण कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कोणती फवारणी त्या ठिकाणी केली गेली पाहिजे। आपण या ठिकाणी बघितलं इलोंगेशन व्हरायटीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत। इथं बऱ्यापैकी आता तुम्ही बघितलं असाल, हा पॉइंट दिसतोय, लस्टर दिसतंय, गडाचा लवचिकपणा दिसतोय बघा। आता ही बाग जवळजवळ 70-72 दिवसाची आहे। याला 30 दिवसांमध्ये आपल्याला मण्याचा पॉइंट पण वाढवायचा आहे, मण्याची जाडी वाढवायची आहे। त्याचप्रमाणे गोल व्हरायटीमध्ये साईज थांबल्यासारखी वाटते। 70-75 दिवसाचे प्लॉट झाले, 12-13-14 mm च्या पुढे साईज निघत नाहीये। मग अशा वेळेस आपण कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे, त्याचप्रमाणे कोणत्या 3 फवारण्या केल्या पाहिजे, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। मित्रांनो, खास करून जर तुम्हाला सांगायचं ठरलं, हे बघा आता पॉइंट बघताय तुम्ही, मण्याचा पॉइंट बघताय, ह्या मण्याचा पॉइंट असंच टिकून ठेवायचा, या मण्याला जाडी मिळवायची। हे झालं इलोंगेशनचं। ज्या गोल व्हरायटी आहे, गोल व्हरायटी मधून पण एक साईज साठी एक वेगळा व्हिडिओ मी देईलच, पण दोन्हीचं कॉम्बिनेशन सांगत असताना दोन्ही व्हरायट्यांमध्ये गोल असेल किंवा तुमचं लांब व्हरायटी असेल, तिथं तुम्हाला 70-72-75 दिवसाला एक महत्वाची स्लरी त्या ठिकाणी देऊन घ्यायची। ती स्लरी देत असताना तुम्हाला ती स्लरी 24 ते 48 तास भिजून घ्यायची। मित्रांनो, नीट लक्षात घ्या, त्या स्लरीमध्ये या वर्षी वाढत्या थंडीमध्ये आणि दुसरं एक महत्वाचं कारण की जो मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत थांबला नाही, जमिनीतील वरचा जो लेयर आहे, या जमिनीतील वरचा लेयर आहे, सगळं अन्नद्रव्य त्या ठिकाणी वाहून गेलं। मग अशा वेळेस आपण दरवर्षाप्रमाणे त्या ठिकाणी खतांचं नियोजन ठेवतोय, बेसल डोसचं नियोजन ठेवतोय, तरी देखील साईज मिळत नाही। मग कुठेतरी आपल्याला बदल करणं गरजेचं आहे की ज्या वेळेस तुमचा रिझर्व्ह फूड ज्याला आपण म्हणतो, वेलीमधील रिझर्व्ह फूड ज्याला आपण म्हणतो, साठवलेला अन्नसाठा जो खरड छाटणीमध्ये आहे, तो कुठेतरी कमी पडल्यामुळे आणि त्याचप्रमाणे थंडी वाढल्यामुळे त्या ठिकाणी साईज तुम्हाला मिळत नाहीये। तुम्ही त्या ठिकाणी टॉर्चिंग करू नका, जास्तीत जास्त बायोस्टिम्युलंटचा वापर टाळायला शिका। ज्या वेळेस तुमचं थर्ड डिप होतं, जीएचा शेवटचा मोठा जीए, सांगली सोलापूरला आपण म्हणतो मोठा जीए दिला, मोठा जीए दिल्यानंतर तुम्ही पुढचे 20, 25, 30, 35 दिवस मण्यात पाणी येईपर्यंत थांबून घ्या। आता तुम्हाला स्लरी द्यायची, मग या स्लरीमध्ये काय बदल करायचा आहे, 75 दिवसाला स्लरी द्यायची, एकरी 5 लिटर फोस्ट्रोक, त्याच्यासोबत तुम्हाला 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि 4 किलो गुळ, हे गेल्या 4 वर्षापासून असंख्य शेतकऱ्यांनी वापरलेली स्लरी, जी स्लरी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा बदल करायचा। तिथं तुम्हाला गावरान कोंबडीचे 10 ते 12 अंडे तुम्हाला त्यामध्ये घ्यायचे, 24 ते 48 तास भिजवायचे। 4 स्ट्रोक भिजत टाकू नका, फक्त सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी बाजूला भिजत टाका। दुसऱ्या ड्रम मध्ये तुम्ही 4 स्ट्रोक टाका, त्याच्यामध्ये गुळ टाका, त्याच्यामध्ये 10-12 अंडी टाका आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 5 किलो झिंक सल्फेट आणि 5 किलो फेरस सल्फेट टाकून घ्यायचंय। बघा, नीट लक्षात घ्या, परत एकदा सांगतो, व्हिडिओ व्यवस्थित ऐका, नाहीतर कमेंट करतात, फोन करतात, ही स्लरी कशी बनवायची परत एकदा सांगतो। 72, 75, 78, 80 दिवसाच्या दरम्यान जिथं जिथं साईजला अडचण येते, तिथं तुम्हाला एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी, 4 किलो गुळ, 10 ते 12 अंडी आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय झिंक सल्फेट 5 किलो, फेरस सल्फेट 5 किलो। आता वेगळं काय भिजत टाकायचंय तुम्हाला, सिंगल सुपर फॉस्फेट हे वेगळ्या ड्रम मध्ये 150 लिटर पाण्यामध्ये ते 24 ते 48 तास भिजवा, त्याची फक्त निवळी घ्या, राहिलेलं सगळं मटेरियल एका ड्रम मध्ये भिजत टाका आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्ही ते एकत्र करा। निवळी, फक्त निवळी घेऊन बाकीचं द्रावण एकत्र करून जमिनीच्या माध्यमातून देत असताना चांगलं पाणी देऊन घ्या बागेला आणि शेवटच्या अर्ध्या तासामध्ये ही स्लरी देऊन घ्या, पुढचे 3 दिवस पाणी देऊ नका। आता ही झाली पहिली स्लरी। त्याच वेळेस तुम्हाला फवारणी करायची, त्या ठिकाणी उकड्या बर्निंग, सनबर्निंग येऊ नये म्हणून 200 लिटरला ताबा 500 मिली, सक्षम 500 मिली, यांनी काय होईल, तुमच्याकडे उकड्या बर्निंग येणार नाही आणि साईज मध्ये देखील तुम्हाला चालना मिळायला सुरुवात होईल। त्याच दरम्यान तुमचं देशांतर्गत बाजारपेठेचं काम आहे, तिथं फवारणीच्या माध्यमातून भुरी रोगासाठी चांगल्या प्रभावी फवारण्या त्या ठिकाणी ॲग्रिशिवा घेऊ शकतात, लुना घेऊ शकतात, स्कोर घेऊ शकतात, यापैकी कुठली एक चांगली फवारणी घ्या, मिरर ड्यू घेऊ शकतात सिजंटाचं। आणि त्याच दरम्यान तुम्हाला जर एक्सपोर्टचं काम तुम्ही करताय, तिथं मिलॅस्टिन के
केन बायोसिसचं मिलॅस्टिन के 500 मिली आणि सुडो 500 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा. आणि सरळ एक्सपोर्टच्या बागेमध्ये पेपर रॅपिंग करायची या वर्षी आर्लीच्या बागांमध्ये गरज येणार नाही. त्यावेळेस तुम्हाला SS मशीनच्या माध्यमातून एकरी 1.5 किलो पोटॅशियम बायकार्बोनेट आणि 1.5 किलो सल्फर अशी धुरळणी करून घ्या. SS माध्यमातून तो स्प्रे करून घ्या. आता तुम्ही स्लरी दिली, ताबा सक्षम दिलं, भुरी रोगाचा प्रादुर्भाव तुम्ही त्या ठिकाणी थांबवण्यासाठी फवारण्या केल्या. 8-9 दिवस जाऊ द्या. 8-9 दिवसाने पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन देत असताना तुम्हाला एकरी 1 लिटर प्लॅटिनम 5 किलो 05518 या खताची ग्रेड तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची. आता हे मी का सांगतोय तुम्हाला एका वाक्यात सांगितलं की या वर्षाचा विचार केला. खरड छाटणीमध्ये वेलीमध्ये जो रिझर्व्ह फूड तयार होतो, जो अन्नसाठा तयार होतो, तो 50% कमी झाला. सातत्याने होणाऱ्या पावसामुळे त्या ठिकाणी आपल्याला फटका बसला आणि तसंच आपण पुढे जाऊन ते शेड्यूल राबवतोय दर वर्षाप्रमाणे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी साईज मध्ये चालना मिळत नाही. जर तुम्हाला 4-5 mm मनी साईज वाढवायची तर अशा पद्धतीने कामकाज सुरू करा. दुसरं ड्रिपचं ऍप्लिकेशन 10 ते 12 दिवसांनी दिलं. आता काही दिवसामध्ये मण्यामध्ये पाणी येईल आणि मण्यात पाणी जसं येईल तुमचं 25-30%, मण्यात पाणी आल्यानंतर 5 mm साईज तुमची कशी वाढवायची. मण्यात पाणी आल्यानंतर तुमचं हार्वेस्टिंग 30 दिवसाने होणार आहे, 35-40 दिवसाने होणार आहे. हेवी सॉइल मध्ये हलक्या जमिनीमध्ये 30 दिवसात होईल. मग तिथं चांगला गर भरायचा, तिथं चांगली शुगर आणायची आणि साईज 5 mm ने कशी वाढवायची त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ मण्यात पाणी आल्यानंतर पुढच्या 35 दिवसात काय कामकाज करायचं ते देखील मी सांगेल. आणि खास करून गेल्या 8-10 दिवसापासून तुम्हाला सांगतो व्हिडिओ देण्याचा खूप प्रयत्न होता, पण काही गोष्टींमुळे तुमच्यापर्यंत गेल्या सोमवारपासून व्हिडिओ आला नाही. आज हा व्हिडिओ बघितल्यानंतर सातत्याने द्राक्ष असेल, टोमॅटो मध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी पानं आतमध्ये ओळताय त्या शेतकऱ्यांसाठी देखील पुढच्या 3-4 दिवसामध्ये 1-2 व्हिडिओ दिल्याशिवाय मी राहणार नाही. आता साईज वाढवण्यासाठी तुम्ही मण्यात पाणी येईपर्यंत हे 2 ड्रिपचे ऍप्लिकेशन भुरी रोगा संदर्भामध्ये चांगल्या फवारण्या त्या ठिकाणी करून घ्या. तिथं देशांतर्गत बाजारपेठेचं काम असेल तिथं मिलीबगचा संदर्भ येऊ शकतो. मिलीबगला त्या ठिकाणी स्लेअर प्रो 60, 65, 70 दिवसाला ड्रिंचिंग करून घ्या. एक्सपोर्टचं काम असेल तिथं केन बायोसिसचं ब्रिक बॉस 500 मिली, ब्रिगेड 500 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा. खालून जमिनीतून एक्सपोर्टचं काम असेल तरी 70 दिवसाला 200 ग्रॅम डेंटासूची ड्रिंचिंग करा. जर त्याचं डिटेक्शन येऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला ही पहिली स्लरी सांगितली, त्यानंतर परत मण्यात पाणी आल्यानंतर जी स्लरी सांगणार आहे आणि त्यानंतर हार्वेस्टिंगच्या 10 दिवस अगोदर कोणता ट्रायको त्या ठिकाणी द्यायचा आहे नीट लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टी जर केल्या तर डिटेक्शन डेंटासूचं येणार नाही. मग या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील तर आजचा व्हिडिओ आज सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघत आले. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच तो इतर शेतकऱ्यांपर्यंत पाठवा, कारण यावर्षी तुम्ही सगळ्यांनी बघितलं गेल्या 8-10 दिवसापासून आपण बातम्या बघतोय, फेसबुक बघतोय, मुंबईच्या FMC मार्केटमध्ये चीनचे द्राक्ष 250 रुपये किलो विकतायत. मग आपण चांगली क्वालिटी बनवून या वर्षी महाराष्ट्रामध्ये ज्याच्याकडे द्राक्ष आहेत जसे आहेत तसे आहे त्याची क्वालिटी चांगली बनवून तो खर्च कमी ठेवून वजन वाढवून या वर्षीच्या बाजारभावाचा फायदा सगळ्या शेतकऱ्यांना व्हावा हा एकमेव हेतू डॉक्टर किसानच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पुढच्या 30 दिवसामध्ये सातत्याने राबवण्याचा प्रयत्न डॉक्टर किसानची संपूर्ण टीम असेल, मी असेल ते करत राहणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, आवडल्यास तो नक्की लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवायला विसरू नका. धन्यवाद.